नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपण चाललो आहोत भांडूपमध्ये। तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल, भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी। तर त्या ठिकाणी भरपूर सारे कलाकार सुद्धा आले आहेत आणि शाडू मातींच्या मूर्त्यांचं प्रदर्शन आहे। माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा आजचा कार्यक्रम अनुभवायला मिळेल आणि प्लस त्या ठिकाणी जे मूर्तिकार असतील त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया आणि गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहूया। तर चला आपण निघूया, डायरेक्ट भांडूपला जाऊन भेटू। आपल्यासोबत आहे संकेत, आम्ही दोघं जण चाललो आहोत। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आपण पोहोचलोय भांडूपमध्ये आणि आपल्यासोबत दादा आहे। तर दादाला सर्वप्रथम आपण त्याचं नाव विचारूया आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय ते सुद्धा विचारून घेऊया। तर दादा, सर्वप्रथम आपल्या संपूर्ण व्ह्यूअर्सना तुझं नाव सांग। साईराम, माझं नाव शुभम जगताप। आणि आतापर्यंतचा तुझा मूर्ती घडवण्यामध्ये प्रवास कसा होता त्याबद्दल थोडीशी माहिती सांग। मूर्ती घडवण्यामध्ये मी लहानपणापासून शाळेतनं शिकलो का आई सांगती घरी जाताना जिथे मूर्त्या बनायच्या तिथे जाऊन बघत राहायचो सारखं। माझ्या शाळेच्या समोर मूर्ती बनवण्याचा कारखाना होता। मधल्या सुट्टीमध्ये जाऊन तिथे डबा काढल्यानंतर अर्धा तास उभं राहायचो, बघायचो। स्वतःच्या घरामध्ये कारखाना होता काकाचा, तिथे जाऊन दिवसभर रात्र तिथेच असायचो। असं करत करत मी शिकत गेलो पुढे। आणि आतापर्यंत अडचणी किती आल्या आणि कसा कसा शिकत शिकत पुढे आलास? अडचणी भरपूर आल्या, पण शेवटी पाठीशी बाप्पा असताना काय टेन्शन नसतं। आणि आजची कार्यक्रमाची रूपरेषा? कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे, कारण का एक संस्था आहे भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय, त्याच्यामार्फत हा प्रोग्राम चालवला जातो। आता हे दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी पण होतं, पण ते दुसऱ्या ठिकाणी होतं, यावर इथं आलंय गणेश नगरमध्ये। आता सध्या तुला तर माहिती आहे की पीओपी वरती, प्लास्टर वरती बॅन केलंय। तर पर्यावरणपूरक मूर्ती तुम्ही घडवता, तर त्याबद्दल थोडंसं सर्वांना काहीतरी नियोजन असेल किंवा काहीतरी त्याबद्दल माहिती असेल तर ती थोडीशी सर्वांना सांगशील का? सरकारने आता केलंय ते उत्सव चांगला होण्यासाठीच केलंय, कारण का पीओपी विसर्जन केल्यानंतर त्याची विटंबना होते। नंतर समुद्रामधनं मूर्त्या बाहेर येतात। मातीची मूर्ती आपण विसर्जन केली 2 दिवसात पूर्ण माती होऊन जाते आणि गाळ पूर्ण खाली राहतो, त्यामुळे विटंबना वगैरे काय होत नाही। दादा, या ठिकाणी लोक बरेच जण प्रदर्शन बघायला येतील, तर त्यांना येण्यासाठी या ठिकाणीचा पत्ता सांग। भांडूप स्टेशनला आपण उतरलो, 606 बस आहे, ती गाढव नाक्याला सोडेल। गाढव नाक्याला तुम्ही कोणाला पण विचारा, गणेश नगर तिथं गणाधिपती हॉल, तिथे प्रदर्शन लागलेलं आहे। आणि वेळ काय असेल प्रदर्शन? सकाळी 9:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत रात्री। आणि शेवटचा दिवस कधी आहे? रविवार। रविवारी शेवटचा दिवस आहे। तर तुम्ही सुद्धा या आणि गणपती बाप्पांच्या मूर्त्यांच्या प्रदर्शनाची शोभा वाढवा आणि खूप सारा आनंद घ्या। तर खूप खूप धन्यवाद आणि आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिली तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा। अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी होत राहो असा गणपती बाप्पाच्या प्रार्थना करूया। आणि आता प्रदर्शन बघायला
तर मित्रांनो असा काहीसा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि उत्कृष्टरित्या असं गणेश मूर्तींचं प्रदर्शन होतं. प्रदर्शन बघून आम्हाला तरी खूप छान वाटलं आणि अशाच कलाकारांना वरती येण्यासाठी खूप मोठी संधी असते आणि त्या ठिकाणी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक अशा सुंदर सुंदर मूर्त्या साकारलेल्या होत्या. भांडूप म्हटलं की कलाकारांची पंढरी आणि खूप सारे कलाकार त्या ठिकाणी आहेत. तर सर्व कलाकारांसाठी आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढील वाटचालीत भरभराट येत राहो अशी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करूया. आणि आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम.